श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी. बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू. मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. मामी, सीमा तिच्या बहिणीकडे गावाला गेली, त्याच्यामुळे तुम्ही इथं आला. तुमच्या हातात चहा जेवण 2 दिवस घेतोय, फार आनंद वाटला बरं का. घराला लक्ष्मी शिवाय शिवाय नाही. आज आमची कामाडीच आहे. हाय सकाळपासून त्याच्या फळकवण्या वय मी मुठभर पोहे खाया नाही मिळलं. बुखीने डोम उठलाय पोटात. घरात पाय राहतोय का? गाव धुंडून आले का? तुमच्या मागे फिरायचं होतं मी छान पोहे घेऊन. बरा डोम उठला. रोज फिरून येता इकडे तिकडे चहा पिऊन. आजचे दिवस काय तिथं मिळणार नाही. बरं आजीला आलेल्या कामाला झोपली तुम्ही नाही तसलं रात्री आल्यापासून. अरे तू का वकील पत्र घेतोय? काय त्यालाच समज किंवा माझी त्याच्यावर कशाला हात उचलताय तुम्ही? अण्णा, आम्ही चहा पाणी जेवण करून बसलोय. डायरेक्ट घरात जायचं म्हणायचं ना जेवाय वाट. कशाला वाद करताय रावांना? लक्ष नकोय घरात? झालंय का नाही स्वयंपाक तरी? तुम्हाला सांगू का भाऊ, ह्या दोघांमध्ये वाद लागायचं कारण फक्त शशया. अरे पण अण्णा बोलते ती योग्य बोलते का? तुम्ही अण्णाला बोला की त्याच्या मागे कशाला लागले तुम्ही? तू 4-6 महिन्यात नेते अन्न सगळं प्रेमाने बोला सोडलं. तू भांडणच काढते प्रत्येक वेळेस बघतोय मी. एवढं कळतंय 4-6 महिन्यात नेते हाताने घेतलं वाढून मग काय होतंय तेव्हा लगेच तिनंच वाढावा असं काय नियम आहे तेव्हा. अरे पण त्यांच्या ती बघते तू कशा. मी सुद्धा बरं का मामी, सीमा कुठं बचत गटाला आला, मी पण हाताने घेतो. अण्णा एका दिवशी घेतलं पण काय बिघडतंय? गावाकडे काय आजी राबते ही तरी आजी राबते. यांचं दांडक व्हावं कशासाठी? तसं असतं का तवा म्हणते ती प्रेमाने आपलं माणूस बायकोचा अधिकार दाखवतो. प्रेमाने सांगते तू हाय का? प्रेमाने शब्द आहेत तरी तोंडात. यो लय डोक्यावर बसत चाललाय बरं का ना. नाही तर त्याला बघायचं एखाद दिवशी. असला तर सारखा घुमळावर असला ना तुम्हाला एकदा सांग, तुझी जी गावातली 15 एकर जमीन आहे का नाही, एकदा तुझी ह्यानं होती की बाबा तू कोणाला देणार आहे? तुला देणार. काय म्हणली? त्याला देणार आहे मी जमीन. बोलू दे की आजीच्या मनातलं बोलू दे की तिला. म्हणजे ह्यानं पुढे तू 15 एकर जमीन देणार होय? हो त्याला देणार आहे त्याच्यात. मला काय देणार मग? मला काय देणार? तुझा काय संबंध आहे? ए चुप, मोठे नाव तोंडवर करून बोलतोस काय? मॅनर्स नावाची काय गोष्ट आहे का नाही? 15 एकर चुप, त्याचं बरोबर आहे. मामी, मी मध्य काढतो. मामी म्हणतात ते बरोबर आहे. वा रे वा, त्यांची जमीन त्यांनी त्यांच्या जमिनीचं काय करायचं ते ठरवणार. तू मध्ये बोलणारा कोण? मामी, त्यातनं असा मध्य काढा. शेषेला 7.5 एकर, ज्ञानाला 7.5 एकर, झाला 15 एकराचा विषय. नाही नाही मी शेषेला देणार आहे. कसला सुवर्ण मध्ये करताय? तिच्या मनात आहे माझे मला 15 एकर द्यायची आणि तुम्ही बरं मध्ये करताय. ती 7 गुंठ पण देणार नाही मी. नाही. 15 एकर तर घेणारच घेणार, पण भावच्यातली पण आम्हाला एकर आहे. ए, माझ्यातले कशाला एकर तुला? भाऊ वाईट काळातलं इसरत जाऊ नका. आमचे वडील गेलं तेव्हा तुम्ही आमच्या आईला शब्द दिला की तुझ्या पोराबालांना उघड पडून देत नाही म्हणून. त्यातले हा आमचा एकर आहे. वाटलं इतकं वाईट वाटत असलं तर 2 गुंठ सोडतो, पण बाकीचे घेणार म्हणजे घेणार. भाऊ त्या भाऊनी शब्द दिला, भाऊच्या कुठं असेल तिकडे बघ. बायकांना शब्द दिला तुम्ही. नुसतं शब्द द्यायचा असतो, म्हणायचं असतं आधाराची थाप पाठीव द्यायची असती. म्हणायचं असतं हाय आम्ही. अरे माणसाला म्हणजे हुरूप येतो. लगेच काय माझ्या जमिनीवर टापला. हे शेषा इतका कुत्र्यासारखा तोडू ना, पण तुझ्या घरी जावाय शब्द तिथे शब्द असतोय. तुम्ही पण आता शब्दाला मागे पडू नका. मामी सगळीची सगळी त्याला द्या, पण आम्हाला खेचून बोलू नका. प्रपंच तू लक्ष ठेवतो मागे सांगितलं तू नाही मी तुला सोडणार नाही बघ. तू सगळं जे मी तुझ्या नावाने करणार आहे. मी कुणी काय सांगू द्या. या बघा, माझ्या डोक्यात कुणी जाऊ नका बरं का. चला आपापली कामं बघा, जावा. अरे मी मालक आहे.
काय नाही जमीन माझ्या नावाने 15 एकर तुमचा संबंध नाही बोलायचा. अण्णा कचरा केला तुमचा पाला पाचोळा केला मामीनं. शशा कशाला तोंडवर करून बोलत असतो रे? हायच खरं, आमची आजी कामाडीच आहे. बाहेर फिरून येतात इकडे तिकडे चा पिऊन आणि कशाला आणखीन आमच्या आजीला बोलायला पाहिजे. ही माकाड जवळ केलं ही लय चूक झाली. हे उठ इथला तू, उठ पहिला. माझी प्रॉपर्टी कुणाला तुम्हाला द्यायची का कुठे आश्रमाला दान करायची मी ठरवीन. जा तू काम बी करेल, पण आजी माझ्या मागं मी आजीच्या मागं ठामपणे उभा मी येऊ. आहे तुझ्या माग जा. शशा खेळ लावलाय आमचा म्हातारा म्हातारी, बघतो तुझ्याकडं. हो का आजी, तुला मी सांगतो, असं जर कुणाला माणसाला तू शब्द देत राहिलीस ना, मी 7 गुंठ सुद्धा कुणाला जाऊन देणार नाही. माझ्यासारख्या इंटरनॅशनल पुढं घरातच जर असं चिरीमिरीचं भांडण लागत असेल तर काय त्याला अर्थ हे आहे? इंटरनॅशनल पुढे वाटो झालंय हे बघा का? ना, जे भाषण छानपणा केला तर. मामी मी काय म्हणतो, तुम्ही रागवणं साहजिक आहे, पण रागावर आवर घाला. तुम्हाला विनंती, दोन्ही पोरं तुमचीच. घना तुमचा, शशी तुमचा, 7.5 एकर देऊन टाक. 1 गुंठा सुद्धा मी देणार नाही, सगळं शशीला देणार आहे मी. अरे काय किंमत ऐकला इंटरनॅशनल पुढाऱ्याला. इकडे जाळ करा. माझी मला चकार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा पुरा करण्यासाठी 35 एकर केली. त्याची हे व्यावला जाय, राहिलेली 5 एकर फुकेन आणि त्याच्यावर 40 एकर घेईन. माझ्या पैशाने खरेदी घेतली आणि ही मालकीन झाली, त्या माकडाला द्यायला निघाली. अण्णा पैसे माझं. अण्णा बोल. लय डोक्याला ताप झालाय बरं का अण्णा, लय- नाकापेक्षा मोती जड झालाय. तसंच झालंय. अहो काय ह्या आजीने कचरा केलाय अण्णा. गावातल्या 4 आया बाया तुम्हाला चहा पाणी प्यायला बोलवतात आणि ह्या आजी घरात तडतडा बोलतोय तुम्हाला. काल न देऊ गेलतो, हा तिथल्या बाया म्हणल्या काय रुबाब आहे अन्नाचा. अहो म्हणतात की तुझ्या आजीला कौतुक नाही माझं. कशाचं कौतुक आहे तेव्हा? आता तुम्ही सांगा, ही आजीची 15 एकर आजी शशाला देणार, तुमची 15 एकर इकडे तिकडे जाणार. आता तुम्ही फिरा कटोरा घेऊन गावभर. चूक झाली माझी. ह्या गाबडीने म्हातारीच्या कानात फुकले आणि ह्यानी खेळ केला सगळा. अहो खेळ केला ना, मग त्याचा बी खेळ करा की. चांगला चुपून काढू की त्याला आपण हाताखालनं. गेलाय कुठं त्यो? कुठं जातोय? रानात गारदारला असेल. चल बरं उडकू. अण्णा हा. तुम्हाला एकच सांगतोय, आज फैसला होऊ द्या, तुमचा राग कमी होऊन देऊ नका अण्णा. हा माझ्या डोक्यात कुणी गेला ना, तो लवकर उतरत नाही. हे मला तर अण्णा इतकं वाईट वाटतंय ना, तुमचा नातू म्हणून घ्या सुद्धा मला आज लाज वाटते. ए, एवढा वाईट आहे का मी? मला कच्चा समजला का तू? काय करायचं हे तर आम्हालाच हा ना. आणि त्या आजी तुम्हाला तडतडा बोलतोय, तो शशा काचा काचा तुम्हाला बोलतोय, चल. त्याचं नाही काय. चल ती माकाड हुडकू कुठे. ओय बाळासाहेब, काय काय करताय? तुम्ही डोळे गेल्यात काय तुमचं? गाडी चालू करतोय, गाडीचा व्यवहार करायचा आहे अर्जंट. ही वय गाडी? ही गाडी पिंट्याची. पिंट्याची गाडी, पण तुमच्याकडे एक आहे की गाडी ती एमटी? ती माझी मला लागते, पण छोट्या आलता काल माझ्याकडं. म्हटलं बाळो काका, कॉलेजला सगळे पोरं गाडी वेळ येते, बुलेटवर स्प्लेंडरवर तसल्या गावासाठी. आणि म्हणली मलाच गाडी नाही, मग माझ्याकडे सगळी टाकामाका बघते ते चालत गेल्या. काजू करू नको म्हणलं, तुला गाडी लगेच आणतो. आणि ह्या गाडी तर बारामती तालुका बघल टाकामाका. मग बघितलं पाहिजे ना. अरे काय गाडी वे बाळासाहेब, जुनी एमटी, त्यात भांगारमध्ये जरी कोणी घेईल का? आपली परिस्थिती असेल तसं मग द्या पैसे. तुम्ही लाख रुपये देतो त्याला चांगले प्लेंडर घेऊन. पाटील देऊ पैसे? मी परत येईल ह्याचा काय भरोसा? मग तुम्हाला कोणी इथं बोलावलंय आमंत्रण देऊन? आमच्या कामाला चालला इथं कशा थांबलाय? ऐका, मी हे तुम्हाला माणूसच बरं का घाण करतो सगळे. अहो छोट्याला चांगली गाडी घ्या, मी तुम्हाला हप्त्यावर गाडी घेऊन देतो. हप्ता फेडायला दर महिन्याला तुम्ही हप्त्यावर घेऊन देतो की. कोण देणार गाडी घेऊन? मी घेऊन देतो, शिवरोम मध्ये ओळख आहे. कुणाला देणार तुम्ही? तुम्हाला घेऊन देतो दर महिन्याला. मला नको छोट्याला घ्यायची. या हो छोट्यालाच घ्या, पण मी तुम्हाला गाडी हप्त्यावर घेऊन देतो आणि हप्ता फेडा की दर महिन्याला तुम्ही. आणि मग छोट्याला गाडी तुम्ही घेऊन देणार, मी हप्ता का फेडू? गाडी तुमच्या नावावर येणार ना. अहो छोट्याला लागायची गाडी, मग द्या की छोट्याला वापरायला. आणि मग हप्ता कोणत्याला फेडायचा? तुम्ही फेडायचं. मी काही करत नाही तुमचा हप्ता फेडायची. तुमच्या तर कष्ट करत नाही का? सांगितलं प्रत्येक कामात तो करतो. अहो तो माझा लेखच आहे, त्याचा विषय नाही.
चालली हो काही म्हणूनच चांगली गाडी घ्या की त्याला बाळासाहेब. मग मी माझ्याकडे पैसे नाही तर मी कुठं घेऊ गाडी. पाटील द्या की पैसे. अहो सुभासराव आपल्याच मन करताना आपणच चुनाला बोंबलत बसायचं. कुणी देवानं सांगितलं हे? असू दे एमिटी चांगली मग. हा, आणि ही आणि चांगली आहे छोटे का? आता म्हणजे तुम्ही सिलेंडरला पैसे देतो. नाही, 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 जुनं ती सुन. हा नाही नाही मग तुम्ही सिलेंडरला आता म्हणला की देतो पैसे. दिवाळीला दिवाळीला देतो दिवाळीला. आणि मग तोवर तुमची गाडी दे छोट्याला वापरायला. नाही माझी सारखी लागती गाडी. नवरा बायको सारखं जातो ना मी सासरवाडी. कशाला दातीच कुठे तात होय? चांगलं सांगितलं तर अवघड आहे बाळासाहेबाचं. नका तुम्ही चांगलं सांगू नका वाईट सांगू नका. अण्णा काय कुठं चाललाय काय म्हणजे तुम्ही? बोलायला कारण तुमचं काय काम आहे? अण्णा विचारलं काय झालंय. डोकऱ्याने तुडकूस घातलाय रानात बी आणि घरात बी. अण्णा जंगलामध्ये पिसाळ्याला वाघाबरोबर बक्कल कुस्ती खेळायचं मी. सुभासराव चिखलातल्या डुकराबरोबर कुस्ती खेळायची माझी इच्छा नाही. कोणी सांगितलंय तुम्हाला? तुमचं नाही पाटील. अण्णा ऐका तुम्ही अजिबात काय हातात घेऊ नका. वन विभागाला आपण कळवू आणि त्या डुकराचा बंदोबस्त करू. वन विभाग सगळं आम्हाला सगळं माहिती. चला अण्णा. आज त्या डुकराचं बघतो. मग लागला आम्हाला वन विभाग आमचा विभाग शिकवायला. सुभाषराव अण्णा एवढं कधी चिडलेलं बघितलं नाही तुम्ही? नाही अण्णाचा भलताच राग पेटला दिसतोय. हे गाणं शेणं नाही गाणं चला 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 बरं तुम्ही सारखा. अण्णाला 1000 वेळा म्हणतो त्या घरी थांबूच नका. तर कशाला त्या गाण्याच्या रामभाऊच्या नादी लागतात अण्णा? काहीतरी घडेल बरं का सुभाषराव. मला वाटतं मिटिंग घेऊन बसून मिटावलं पाहिजे का? नाही 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 ती गरम डोक्याने गेली ती दोघं. त्यांची डोळा बघा लाल जरा डोळे झाले त्या दोघांचं. कुठलं डुकार समोर दिसला की पळून येणार आज नाही नाही अण्णाचा आजचा राग लय डेंजर होता गाड्या. नाही होता बाळासाहेब म्हणते ते बरोबर बर दिवाळीला आम्ही दोघ जण 50-50 हजार रुपये देतो आणि मग दिवाळीला गाडी घ्या तोपर्यंत नवी चालवायची. गाडी घ्यायची. चांगली गाडी बरं का. चांगली एक नंबर. थांबू नका माग सुद्धा बघू नका. कशाला ते अच्छा, मागं बघतो काय पाटील अजून? काय अग किती उशीर तुझा फोन उचलायला. हा आज जाळ करत्या कोंबड्याचा त्यात तुझा जीव गुतलाय. अंडी गोळा करते एवढा हाती सारखा लेख तुझा इकडं आलाय न अंडी गोळा करते. अग आनंदाची खबर आहे. अग हो पेड आण गावात वाटायला. तू म्हणली होती एकर घेतल्याशिवाय माघार येऊ नको. 5 एकराला सुरुंग लावला मी 5 एकराला. हा बावची तर 5 एकर मिळतीच मिळती. पण आजी का ना आजीचा माझ्यावर लय जीव बसलाय. आजी म्हणली कुणाला नाही तुलाच 15 एकर देती. हो निबारा बांधला गाणं माझ्यासाठी. पण आजी आजीचा जीव माझ्यावर हलतोय तवा. आजी म्हणली ती 15 एकर तुलाच. म्हणजे आता किती झाली? आजीची 15 आणि भाऊची मी गुंडाळलेली 5 अशी झाली 20 एकर. हो अगं थांब पैशाचा हिशोब करू नको. आणि अण्णाच्या नावावर 15 एकर आहे फौजी अण्णा. हो आता अण्णाचं किती दिवस राहिले तर अण्णाची नेहमी लाकडे गेली मसनात. अण्णा आज ना उद्या गाचकणारच आहे. तसं बोलायला तुला बोलतो मी का त्यांच्या दाखता बोला येडावे मला मारतील की. हा त्यांची गेली आता लाकडं मसनात. माझ्या मरणाची वाट बघतो. माझ्या मर माग लागले ते. मेल बघ त्याच्या काय केलं रे ना? काय केलं? मेलं किती एवढं मारित असतात का? माझा शशा अण्णा काय केलं तुम्ही? मी काय केलं? मी मारलं एवढं कुठं आणत्या तू? अयो माझा शशा तुम्ही खोली अण्णा. मी भाऊला सांगणार लवकर. हा भाऊ आहे. काय बोलल्या त्याच्या थांब
तुम्ही पण मला अशी मदत करायचा ना आदनं मधनं लय भारी वाटतं बघ. तुला आम्ही मदत करतोच की, पण एक सांगू का आमिर, हा. तुझ्यात आणि गाण्याच्यात लय जमीन आसमानचा फरक आहे का? लय फरक. काय सांगतो? अरे त्यो लाका गावात नुसता हिंडतो हा. आणि तू काय करतो, आमच्यात बसतो हो. आणि शेतीला लक्ष देतो. मग हे आपल्याला तुझं पटलं बरं का? अरे मी दिवसात 2-1 तासच येत असेल तुमच्याकडे. नाही बरोबर आहे तू. राहिलेला सगळा टाइम राहणारच. हा. आणि गणाला आणि भाऊला राजकारणाशिवाय काय कळतं का? हे लका लाख का शेतीची हा. शेती करावी ना तर मीच बरं का. आता सांग भेंडीला किती दर आहे? भेंडीला लगा दर चांगला आला की पण 40-45 रुपये भेंडी चालली. होय. ही तुला सांगतो मला गेल्या 3 महिन्यापूर्वी कळलं होतं की भेंडी मागवणार आहे. तवाच भेंडी लावली. तुला का बरोबर टायमिंगला लावतो हा? कोणचं कधी लावायचं तुझ्या तुला पक्का माहिती. कानावर एखादी बातमी यावीच, हा. लगेच नांगर हाणला की दुसरं पीक लगेच घेतलंच म्हणायचं. अरे मला लगेच अधिकाराचा अंदाज असतो कशाला दर येईन कशाला नाही ती. गेल्या वेळेस टमाटर लावलं होतं. अरे 1,500 रुपये कॅरेट गेलं तर टमाट्याचं. हे मग होय तर आणि वांग बी केलं तुला का तिनं. आणि मी टमाट्याचा प्लॉट काढून टाकला. अक्षरशः कॅरेट किती 100 आणि 150 रुपयाला कॅरेट गेली. तुला का भेंडी केली म्हणलं 100% गाणा बिना करणार बघ तू. ए ऐक ए, जरा औषध मारा ह्याच्यावर जरा किडकी निघते बघ. ए तुझं थोबाड नको लय चालू. थोबाड नको चालू. हो बघ छोट्या तू लय बोल नको. माझं तोंड बी चालू आणि काम बी चालू आहे. जेवढं पैसे दिले तेवढं काम कर. ए तोंड कमी चालवा पण हात जास्त चालवा. आता सांगतोय काय. बरं का आमिर, हा. मला की विचारायचं होतं. हा. अरे ती जत्रा ती तुझी मिळून आली ती बरे आहेत ना सगळी मिळून? हा. आणि तिचं काय? अरे बरे आहे का विचारायला का? आपण तुला काय पडलं तिचं बरं आहे का नाही काय? नाही त्याच्या मिळून तुला काय करायचं रे? अरे पण तू आला का तू गाण्याच्या घेत येऊ? अरे तू कधी मला विचारलं नाही तू बरा आहे का नाही आणि काय आहे का. आणि माझ्या मेहुणीचं बरं तुला पडलंय ना. अरे पण विचारायला का बरे आहेत का काय? परत येणार नाही का? परत विचारू नको. परत येईल बी नाही बी तसलं काय विचारू नको परत. आता तुला शेवट सांगतोय. हा. बक्कीला काय काय बघी मिळून येला का जवळची येला तुझ्या? नाही तुला नेमकं म्हणायचं आहे काय? तुला चाटाळ सवय लागली का रे? हा त्या गाणावाने? तुम्हाला लागा काय विचारावं लगे आम्ही चाटाळा दिसतो आणि तुम्ही लगे शान. अरे खुशालवाणी मग तुला का बक्की काहीतरी. अरे मी काय म्हणतो इकडे आपल्याकडे कॉलेज किती चांगली इथं आणि ती मागल्या वेळी आली ती ना आमच्या घरी तर मला म्हणली अरे गाणं का पळतोय. ए यार ह्याला काय झालं? अरे काय झालं? काय झालं? अरे अण्णानं खून केला आपल्या शेषा भाऊला संपवलं का? कुणी कुणी अण्णानं केळीच्या रानात कुणाचा? खून केला आपल्या शेषाचा. कुठल्या आपल्या काय केळीच्या भागात ते. अयो शशी चले शशा ओके अयो हात लावून थांब. शशा अयो शशा आला का शशा अर्कच काय रे झाली. अरे अरे कुणी मारलं नाही अण्णाने मारलं. कुजल लगा दरोडे कोरा अण्णा लगा बंदूक घेऊन येतोय गावात माणसं मारत येतोय. माझा भाऊ लय चांगला शशा होता माहितीये का. छोट्या आपल्याला काय शशा गेलेला का. शशा ए शशा गप्प हात लावून त्याला. मला पण सांगायचं अजून लग्न सरकी उद्या शशा आपल्याला भारी होता पण भारी मार्ग होता लागा शेषा. काय होतंय. जाऊ दे चल. त्याच्या आईला इकडचा एक होता तो माहितीये का. चल जाऊ दे आता काय करणार आहे लागा. रामभाऊ अहो अर्जंट कशाला बोलवलंय आम्हाला? तुमच्या तिघांपैकी आज मला कोण जेवाय घालेल? जेवायला? बाळासाहेब नाही माझ्या घरी बाजरीचं पीठ संपलंय बाबा. माझ्या घरी काय नाही जेवायला मिळणार. तुला भजे पाव आणून देऊ शकतो जास्तीत जास्त मी. तुमच्यातलं काय धान्य संपलं काय? काय सुभाषराव आयुष्यभर उपाशी राहावं लागलं असं वाटतंय मला. का? अहो ती शेषे आले मामी आल्या त्या मामी म्हणल्या की माझी जमीन मी शेषेच्या नावावर करणार. अरे आमच्यात खा खा खायचं आणि लोकांच्या नावावर जमीन करायचं पद्धत आहे का नाही?
मग असू दे की त्यांची जमिनी ते ठरवतील ना कोणाला द्यायची का कोणाला दान करायची. तुम्ही का टेन्शन घेतलं अहो, शेषा लांबच्या नात्याचा पाहुणा. शेषा मामीच्या बाजूने बोलला की लगेच मामी ही करती. लांबच्या नात्याने कसा तुम्ही तर म्हणता शशा माझा आहे गाण्यासारखाच. अहो नुसती म्हणायची पद्धत असती. अहो एखादं दारात जरी आलं तर त्याला आपण जेव म्हणतो ना, का लगेच माणसानं जेवायच बसायचं. तसं म्हणायचं, त्याला परक वाटू नाही म्हणून. सुभाषराव नीट काय झाले ते ऐका. बाळो ऐक बाबा. मामी आले तशी मग गावाला गेली म्हणून मला स्वयंपाक पाण्याची आमची सोय व्हावी. तर त्या शशानी त्या मामीला एवढं काय नावाजलं. मामी शशाचीच बाजू घ्यायला लागली. म्हणे माझी जमीन मी शशाच्या नावावर करणार आहे. अहो म्हणलं मामी तसं कसं, आमचा घणा बी तुमचाच आहे. 7.5 एकर करून टाकू. मला नाही मी तुम्हाला गुंठा देणार नाही. ही काय बोलण्याची पद्धत झाली. मला तर असं डोक्यात राग आलता. असं वाटलं अण्णाकडे बी बघावं मामीकडे बी बघावं. अहो काय पद्धत आहे होय. डोक्यात ताप झालाय माझ्या. अरे पण अण्णाची जमीन आहे, तुझी का आग झाली या? अण्णाच्या जमिनीचं काय बी होऊ द्या, पण शशा म्हणतो तुमचा एकर बी माझा आहे. काय मला संबंध आहे शशाचा? 5 एकरातला एकर म्हणतोय मी घेणार. नाही हे नाही चालणार हा, हे नाही. काय संबंध आहे तो का तसा म्हणतो या? प्रत्येक वेळेला तसं म्हणताय ती. का काय म्हणतोय? आपण मला सांगा, तुमच्या 5 एकर मध्ये शेतीचा अधिकार आलाय कुण्या अंगानं? तीच सांगतोय तुम्हाला. हा. सुभाषराव, शेषाचा बाप मेल्यानंतर मी गेलतो सांत्वन. पर त्याच्या आईला मी म्हणलं नका काळजी करू, मी आहे ना, तुम्हाला आधार होईन मी आयुष्यभर. तीच बाईने ध्यानात ठेवलं. शेषाला लहानपणापासून सांगत आलंय. आपल्याला ती म्हणलं होतं मी तुमचा आधार आहे, मग जमीन मागतंय. आता कसं सांगाय? हा म्हणजे तुम्ही शब्दात अडकला. सुभाषराव आलं का लक्षात? अरे मग काय एकराची तर गोष्ट आहे, देऊन टाकी एक एकर. काय नाही तर तुझ्या आजा पाजाने दुसऱ्याच्या मुंड्या मुरगुड्यानेच कमावले. बाळ्या हो बाळासाहेब, तसं नाही डोक्यात जाऊ पण- नको माझ्या. तसं नाही एक तर पण- मला टेन्शन आहे. तू त्याच्यावर खपल्या काढू नको, तू कवल्या. ऐका रामभाऊ, आपण हा विषय बसून मिटवायचा. बसून का उठून नसतोय. नाही मामा मामी पण बोलून अण्णाही बोलून सगळं बसून मिटवलं तर विषय. मामाच्या मामीच्या बिन तुमच्या बी मग होय, आमचा काय संबंध आहे? मग माझी बाजू घ्यायची सोडून म्हणताय बसून मिटून. आवराम भाऊ सुभाषरावचा सांगणं असं आहे, शांत डोक्याने विचार घ्या. तू आता का निघल नाही ह्याच्या तुम्ही गरम होऊ नका. त्यांची तंतन काय झाली ते 15 एकर जाती म्हणून. अहो हे 1 गुंठा सोडणार नाही एकरातला. नाही इथं चुकतंय बरं का रामभाऊ. तमाशा झाला सुभाषराव घरादारात. तमाशा तुम्ही स्वतः करताय. तुम्ही दोन गोष्ट तुम्ही गोळा करताय. हो पाटील, हा माझी बाजू घ्यायला इथं बोलावलं का त्यांची बाजू घेताय? अहो आपली चर्चा चालली, बाजू कोणाची घेत नाही आम्ही. ऐका, तुमचं तुम्ही ठरवा बाबा सगळे बसून. हे का तुमच्या पोटात अन्नाचा कण दिसत नाही, एवढं ताण करता. मला जेवाय घाला. हा, चला जेवायला घालतो चला तुम्हाला. जेवाय घालू बाबा. आणि काय करायचं आजा पंचाचं बाळ्या, हे बघ आ- मित्र आहे, दुश्मनासारखं वागू नकास. समजून घे माझ्या दारूच्या नशेत गेला शब्द बोलून. खुशालराव ती कापडे म्हणताय. भाऊ तुमच्या 5 एकरातला माझा बी हिस्सा आहे. आता लाड तुम्ही केलाय. अहो आधार द्यावा का नाही कोणाला? आम्ही प्रत्येक वेळेला बाळासाहेब ते आपल्याला मार बसायचा म्हणलो की नाही, ह्या पोराला घालवा. शशा माझा आहे, घ्या आता. सुभाषराव, त्या पाहुण्या रावळ्यांनी शशानी डोक्याला ताप केलाय. नको झाल्या बाळ्या. अहो ताप नाही, तुम्ही स्वतः संताप करून घेताय. शांत डोकं ठेवा. आयला पण सुभाषराव शशा वाईच रामभाऊ तर दिसतोय बरं का. अहो सभावाने सांगतोस. आज म्हणतो रामभाऊ का दिसतो, उद्या गावभर सांगशील रामभाऊ मारी ना. काय की स्वभावानी म्हणलंय ती वाईस, नीट लक्ष दे ना काय म्हणतात ते. बोकाला चला. चला मी तर झोपतो गडकापूर. माझ्याकडे दिसतोय. अरे नुसतं चालू कोणाच्या घरी चालवलंय जेव्हा? अरे कोण घालतंय मला जेवाय? बाळासाहेब तुम्हीच म्हणला की मी घालतो जेवायला. हा दे बोकाला. यांच्या उच काढतात का जेव्हा उच काढतात ह्यांच्या वैर. बरोबर मीच घालतो रामभाऊ तुला जेवाय. पण मला रामभाऊ सांग, तुला हाटीला जेवायचे का घरी? घरी जेवतो. हॉटेलला कवा जातो बारामतीला, कवा घरी जेवतोय. बर मला सांग, तुला बाजरीची भाकरी खातील का ज्वारीची खातील? जी असेल तयार ती खातो घरी गेल्यावर. होय तुला मग पाणी बिस्लरीतलं सांगू का गाड्यातलं हांड्यातलं? हांड्यातलं दे भूक लागली. माझा मित्र इतक्या दिवसातले घरी जेवायचा. तुला जेवल्यावर पाणी सांग का मसाला सांगू का साधं पाणी खातील? अरे कशाला पानाचं काढलं बाळा? नाही पाणी खाल्लं पाहिजे ना. बरं असं कर, दोन्ही पानं सांग. हा आणि मग त्याला 10 रुपये दे की पान आणायला मला. नाही पैसे मी पानाचा मी देतो. ती पानं खा, मसाले खा, साधं खा, बारीक चव्हाणाचं पच माझ्या तोंडात थुक. अरे जेवण का नाही घालणार मला? बाळासाहेब काय बी घाला, ते भुकाच्या ताडक्यात काय बी खाऊन टाकेल. मी घालू. नाही पानाचा चला. कळलं. काय करू माहिती का, माझ्या घरी आपलं कर का ना. हे बोला ना. काय झालं का ना? चुलता जेवला नाही तुझा चुलता. काय झालं रडायला? कर का ना.
खून कुणाचा झालाय? ए कुणाचा खून ए पोरा ए नीट सांगा ना काय झालंय माझ्या डोळ्यात एकटा अण्णा, अण्णानं खून केला शेजारचा. अण्णाने? अण्णानं लय मारलं. आता हळू होतो, अण्णा का मारलं? काहीतरी खोटं सांगू नको काय काय अहो, तुमची शपथ कुठे आहे ती केळी शहरात बाळासाहेब आपल्याला गेलं पाहिजे इकडे हो पुढं व्हा. मी डोंगरात चालू सांगा ना लागली छाती माझी छाती धरला ना? नाही तर- चला अध्यक्ष चला चला, चला. तुमचं तुम्ही बघा अहो, गुप्ती म्हणायचं की नाही ते बघा. चला पोटाला काय काच केलं डायरेक्ट काय उद्या केला अण्णा? कसं काय? हो. काय कुटाणा वाढवून ठेवला कोणाच बाबा भाऊ का पाहताय? आता अहो, काय राव तुम्ही कुठं शेणे सुरती माणसं आहे का इडी का काय तुम्ही राव इथं काय करताय तुम्ही पण झालं काय दाजी अहो दाजी मरून द्या तिकडं खून झाला या खून कोण गावात खून झाला खून गावात खून त्या सरपंचानी शाशाला बोकासलाय आव सरपंच इथंच आहे काय मला काय इथंच कळा नाही सरपंचानी नाही मग अच्छा चेअरमन काय आम्ही इथंच आहे की राव जळतोय तुम्हाला काय पोलीस आल्याचे ओळखायला मी पळतोय का म्हण आपण कुणी कुणाला मारलं ते सांगा की राव डोबाळला या अहो डुबलू दे पण कोणी मारलं कुणाला शाशाने डोबाळलाय कुणाला तरी अय दाजी अहो तुम्ही पेलाय का आम्ही पिलोय नक्की काय झालं सांगा अहो डोबाळला या नाही आलं देणार त्या शशाला आरामभाऊच्या सासऱ्याने म्हणजे अण्णाने भोकसलाय आणि खलास झालाय त्यामुळं तुमचं तुम्ही मिठवा गावकरी बसलो खरं सांगताय काय तुम्ही कुठे झाला मग मी उंडवडीला चाललो गावळ्याच्या उंडवडीला आता सुधूशेठ तुम्ही असं करा सरपंच फोन लावा पोलीस स्टेशनला माझ्या कशात तुम्ही लावा फोन लावा तुमच्या ह्याच्यावर माझ्या काय कारण आहे सरपंच तुम्ही सरपंच आहे का कोण मी का अहो कशाला लाचांड घेताय डोक्याला ताप ती बघतेला पाटील ना अध्यक्ष कशाला डोक्याला ताण घेताय तुम्ही डोकं चालवा राव ह्याच्यात रामभाऊ गुतला की फसेच होणार काटा काढायची वेळ आहे ऐका हा. सगळं होत असतं कसं काय साहेब येणार हा. 100% साहेबांना फोन झालेला असणार कोणाचा कुणाच तरी जाणार आपण कशाला गुतायचंय जाऊ दे ना बघतील ना ती दोघं आल्यानंतर साहेब आपण जाऊ ना काय काळजी करताय तुम्ही का उराला वाढला का तुम्ही मी असताना जर भेट असाल चला चला आज बघू चला तुमची सवय आम्हाला मला माहित माहित नाही नाही पुढे घालून मग आम्हाला गुतावणार तुम्ही वहिनी कुठं चाललाय तुम्ही हे काय मीटिंग दुसरं काय असणार आहे आमच्या मागं? मीटिंग मारू द्या तिकडं खून केलाय तिथं कुणाचा कुणाचा खून जिथं केलाय खून त्या सुभाषरावने खून केलाय केळीच्या बागात आमच्या ह्यांनी खून केला अहो लय बेकारी झाली अयो त्या कोणाचा केलाय मला आठवना अहो भुकसून टाकलाय सुभाषरावने खलास केलाय आमचे कुठे आमचे कुठे ते अहो पिंजरा निघालाय तिथनं पोलीस स्टेशन मधनं माळेगावच्या मला अहो तुम्ही कुणाला तुम्हाला माहित नाही होय काय अहो भाऊजी पण तुम्ही कुणाला सांगू नका आता ही गोष्ट अयो लय बेकारी केली ह्या माणसाने एवढं कसं काय मला गणित कळलं तुमचं मिटलं नाही होय अजून कुठलं अहो तिथं केलंय ह्याच्यात कोणी केलंय अहो त्या अण्णाने अहो भाऊजी मग असं बोला की माझा बीपी लो झाला नाही तर आणि खलास केलंय ते लोकांचं लेकरू त्या शशाला शशीला मारलं वय शशाला अण्णाने केळीच्या बागीत नेला आणि बोकासला अयो. एवढ्या मोठ्या चाकूने आणि भाऊजी मी तर त्यांना देव माणूस म्हणत होती अहो कशाचा देव इस्टेट येऊन काहीतरी हाणाहाणी झाली त्यांची आणि तो म्हणतो गावात एक पण जीवन ठेवणार अण्णा म्हणला हा असं कसं अण्णा म्हणला त्या आमचे कुठे ते अहो त्यानेच खून केलाय बहुतेक अहो भाऊजी तुम्ही काय बोलताय आता बोलताय अण्णाने केला परत म्हणताय माझ्या काय ध्यानात येणार गाड्या वहिनी सुभाषराव कुठे येतं अयो आता कमालच झाली आता तुम्ही सांगितलं की केळीच्या बागात होते म्हणून मग तिथंच केलाय खलास अण्णाने आता माझं डोकं अहो भाऊजी तुम्ही म्हणला आता अण्णाने केलंय अहो अण्णाने केलंय सुभाषरावला खलास अयो आणि मग शशीचं काय अहो माझं डोकं चाललं ना पण मारलंय गाड्या कोणीतरी अहो भाऊजी तुम्ही काय बोलताय माझं जमलीन करायला लागलाय तुम्ही नक्की कोणी मारलंय कोणाला तीच कळना मला काय वाटतंय माहितीये का हा सोरणी हा त्या सुभाषरावचं त्या विद्याचं मिटलं का होती कुठं अहो ती जाऊ द्या ती गेली उकळा दोघ जण कुणी कुणाला मारले नक्की त्या रामभाऊला मारलंय कोणीतरी अयो. खलास केलाय
भाऊजी मी सापडली का हो तुम्हाला? अहो लय मारामारी झाली तुम्हाला माहितीच नाही होय. अहो बुधवारचा आपल्या इथला बाजार असतो नाही ते पैसे मागायला गेल तुम्ही. भाऊजी तुम्ही आता सांगत होता त्या शशीला मारलं परत. शशालाच मारलंय शशाला. पण सुभाषरावने नव्हता मारायला पाहिजे. अयो भाऊजी अहो माझं डोकं बघा मला आधी सकाळपासून लागले मी धडकली कुठतरी. आमचे कुठे गेले? अव तुमचा बहुतेक सातारला गेला असेल त्या शुभकडं आणि तिथलं सगळी सूत्र फिरवली बघा त्याने. अहो भाऊजी तुम्ही आताच बोलला केळीच्या बागेमध्ये होते. केळीच्या बागेत अयो. कांतू भाऊच्या तिथं रानात. भाऊजी ऐका माझं डोकं आता खरंच माझी फुटायची वेळ आली. तुम्ही लय काय पण बोलताय हो मला. वहिनी पिंजरा निघालाय तिथनं पोलिसांचा. तुम्ही का पळताय? मला धरून द्यायला मी काय करू? तुम्ही नाही ना ह्याच्यामध्ये मग कसं येतील? नाव घेतलं तुमच्या नवरीने माझं. तो तांटामुक्तीचा अध्यक्ष आहे. कशाचा तंटामुक्तीचा अध्यक्ष काय नाही कामाचा. तुम्ही मला ते सांगा कुणी कुणाला मारले? आता फिक्स ह्याच्यात मला ध्यानात आलंय. हे फिक्स ह्याच्यात काय बदल करायचा नाही. सुभाषराव आणि पाटील आणि चेअरमन आणि संजू मेंबर सरपंच ह्याच्यात नाही ती. अण्णाने बोकासला अण्णाने शशाला अण्णाने बोकासला. आता फिक्स आहे माझ्या द्यायला. ऐका तुम्ही जावा ती मीटिंग सुद्धा कॅन्सल करते मी. तुम्ही जावा मला मारेल तेव्हा सुभाषरावला घरी येऊन. अयो तुम्ही कशी जावा? तुम्ही कुणाला सांगू नका भाऊजी. तुम्ही जावा आता घरी जावा तुम्ही. म्हणजे माझ्या तोंडाचा पेट करू असं तुम्हाला म्हणणं आहे? पेट जाऊ दे भाऊजी पण तुम्ही काय बोलताय? तुम्ही एक माणसं मारताय. मला ध्यानाचे नाही वहिनी. तुम्ही घरी जावा आणि सुभाषरावला फोन करा. ऐका आता पिंजरा निघालाय तिथनं निघालाय सातारवरनं पाटकीने मानव तिथं थांबू नको. सजाव पाटकीने. बाई लय वेळेचा बाजार आहे बाबा खरंच. या भाऊ शशा अरे काय झालं तर? शशा माझा बाबू. शशा 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 उठके. भावाला तुझा शशा उठके. शशा शशा तर काय करत होता तुम्ही? मी वाचवत होतो भाऊ पण ते अण्णा काय ऐकतात वय. का मारला अण्णांनी? मारलं म्हणजे म्हणले माझी जमीन खायला निघाला. माझ्या बायकोला माझ्यावर भडकावतोय आणि जी मारायला सुरुवात केली अध्यक्ष. बर हत्तीसारखा माणूस मला आवडतोय वय. सुभाषराव खून केलाय त्या राक्षसाने. कोण सुट्टी देणार नाही मी सुद्धा. हातात नव्हतं मारत बंदुकीचा तो बा उलटा केला त्याच्या छातीची घालून सुरुवात केली. तू काय करू नका अण्णाला का ओढलं नाही? आवडतंय वय ती मला. शशा उठ सांगतो ना तर मरणाचा मारेन. शशा उठके. शशा अरे उठके शशा. माझा भाऊ आता त्याच्या शशाच्या आईला मी काय उत्तर देऊ? त्या अण्णाला गावाला व्हायचं का सोलं त्याच्या बाहेर. शशा अरे तुझ्या आईला मी काय उत्तर देऊ? अरे तुझा पोरगा कुठे आहे म्हणू? थोडं शांत. आता शशाच्या घरी तरी कसं कालवायचं? सगळा टेपोर तुमच्यावरच येणार आहे. कर्ण ताटे पोरगा मारलं राक्षसाने. मी त्याला सुट्टी देणार नाही. तुला मी देणार नाही. माझा काय संबंध आहे? माझा भाऊ गेला सोन्यासारखा. मला आता कोण दादा म्हणायचं? मला दादा कोण म्हणायचं? स्वतः आवरा रामभाऊ स्वतःला. सुभाषराव शशाच्या आईला मी काय उत्तर देऊ? शशा तुझी आई मला म्हणाल माझा लेकरू कुठं आहे? मी काय उत्तर देऊ रे शशा? सुभाषराव त्या राक्षसाचं अरे काळीच कसं फुटलं नाही लेकरं वाट टाकताना. राक्षस अरे कशासाठी मारलं? कशासाठी मारलं? जमिनीसाठी मारलं. रामभाऊ सावरा स्वतः. अरे जमीन जुमला इथंच राहते. काय करायचंय गण्याच्या? थोडं शांत रामभाऊ. थोडं शांत. तुम्ही एवढं रडला नसता. थोडं शांत घा ना. शांत नको रडू. हॅलो माळगाव पोलीस स्टेशन. मी कांबळेश्वरून बलबीन पाटील बोलतोय. पोलीस पाटील. हां नमस्कार. काय झालं साहेब? कांबळेश्वर गावामध्ये खून झाला. आता अर्धा तास झाले. हो अहो ते रामभाऊचा सासरा आहे ना अण्णा त्यानं बरेचसे खून केले ते आणि स्वतःचं गाव सोडून इथं गावात आले कांबळेश्वरमध्ये. 2-3 वर्ष झाले. आता तिकडे काय त्यानं किती खून केले तर मला काही माहीत नाही सांगता येणार नाही.
पण ती गावाकडे जात नाही मग तर. आणि तारे रावी, दादागिरी, गुंडगिरी. हा अहो घरात दारात गावात सुद्धा भांडण नाहीत. लय विचित्र माणूस आहे. सगळं गाव वैतागून गेले बघा. आता तरण्याचा त्या पोराचा खून करून कुठं पडून गेलाय कुणास ठाऊक. नाही नाही इथं नाही अण्णा, गेलं पसार झालं. हां लवकर या साहेब जरा वातावरण मी. हां लवकर या. हां ठीक आहे ओके. कुठं झालंय सरपंच? किती लांब गाडी जात नाही तिथं गाडी. अहो आता ही उघडकीस आलं म्हणून कळलंय. नाही तर ह्याच्या अगोदर कितीतरी म्हातारे असत त्यांनी नरड दाबून बादल्या टाकून मारल्या. ठीक आहे, परंतु आता इथं आणून मारलं म्हणजे सोपं नाही ना. त्याच्या खात्यावर 25-30 लाख रुपये होतं. त्याच्यावर डोळा ह्या माणसाचा नागासारखा. न तसा दुर्त राजकारणी. पुरावा नष्ट करतील ही साहेब आले. कसं झालंय रामभाऊ? कोणी पाहिले? साहेब बघा गणा होता साहेब इथं. मर्डर कोणी केला? गणा माझ्या आजोबाने आमच्या अण्णांनी अण्णांनी मर्डर केला. तू पाहिलं स्वतः? मी स्वतः बघितलं सर. फोटो काढून घ्या, पूर्ण पंचनामा करून घ्या. एलसीबीला बोलवा, डॉग स्क्वॉड बोलवा, फिंगरप्रिंट घ्या आणि कोणी एकाही वस्तूला हात लावू नका. कसं झालंय? गडात अण्णा आणि शशी राहण्यात मी लय वाटण्याचा प्रयत्न केला साहेब. मारू नका म्हणलं. अण्णा काय ऐकत नव्हता अध्यक्ष. तो बघायला होता. स्वतः बघितलं. खरं सांगा, खोटं सांगू नको. नाही पहिली बातमी गणानं आम्हाला सांगितली. नक्की पाटील? त्या बंदुकीच्या तुंब्यानी छातीत मारलं साहेब. मी लय वाटण्याचा प्रयत्न केला. मला लय मारले ते. पाटील अण्णा इथं तिथं. नाही हो, नाही हो साहेब, नाही हो, नाही हो, मी नाही हो साहेब, नाही हो. चल सोडा की मला, नाही हो, मी नाही हो. चल सोडा की मला, सोडा की मला, सोडा मला, सोडा मला, हो काय सोडा झालं? मला. हो, काय झालं तुम्हाला? काय झालं? पोटात दुखतंय का? दवाखान्यात जायचं का? काय झालंय? काय झालंय तुम्हाला? लयशा तू आता काय झालं तुम्हाला? माझ्या पैशाने घेतलेली जमीन त्या शशाचं नाव करायला घरी माकड तोंडीच्या. काय असं येड लागले आणि बोलायला लागले? झालंय तरी काय तुम्हाला? गण्या कुठे? असेल कुठे मित्रांच्या? कुठे गण्या? अहो काय झालंय काय नीट सांगा तरी. अहो गण्या हाय का आता? सगळ्या गावांनी काय केलं माहिती का? काय आय लव्ह असं डिझाईन केलंय लाइटिंग मध्ये आणि पुढे गावाचं नाव. तसं आपल्या ग्रामपंचायती समोर काय करू? आय लव्ह कांबळेश्वर. वा सरपंच. मस्त पैकी. आणि मी तुम्हाला त्याच्यात म्हणणार आय लव्ह यू सरपंच. आणि पदरच्या पैशाने करा. एक तर अगोदरच आपली ग्रामपंचायत धोक्यात आहे. पैसा त्याला रुपया राहिला नाही. तुमच्या स्मरणार्थ म्हणजे आठवण व गावाला आठवण. सरपंच किती चांगला होता संतोष कळलं पाहिजे. किडने किती असते त्या 2 ह्यातली एक काय तुमचं माझं भांडण आहे का? काय झालं? पांडगुळांनो मला पोलिसांना धरून देता वैर. अरे येडे डोक्याचं मला अडचणीत आणतो का रे? गण्या कुठे गेला? गण्या कुठे गेल्या? शशा गावातल्या सगळ्या माणसाला सांग, मित्र परिवाराला बोलव. काय म्हणजे? अरे आता रे जिंकून आलो मी पुण्यातनं. काय तुला सांगायचं, गाडीने 7 मन दिली मला. अशी जंप मारायची, जवळजवळ 10 फुटावर गाडी जाऊन थांबायची. तुझंच कौतिक सांगतो. हेलिकॉप्टरनं किती वेळा आरपार झालं.
अरे हेलिकॉप्टर वेगळे, हेलिकॉप्टर आकाशातनं चालतंय, ही गाडी हेलिकॉप्टर कसं चालत होती? अरे जमिनी कमी आणि हवेतच लय होती. ज्योती म्हणायला लागलो का ड्रायव्हर काय म्हणले, देव आहे म्हणले. अरे मी काय ग बसतोय तवा किती अशी स्पीड, असं स्पीड रस्त्याने तुला सांगतो, टायर मधून असा जाळ बाहेर चालला होता नुसता. भाऊ पेक्षा 2 पावलं मोरचं सांगतो सारखं. अरे मग तुला खरं वाटलं ना होय? मला बघ बरं घाम आलाय का इकडून सगळा, बघ इकडून घाम आलाय का? हा तुला फुट दाखवू का? फुट दाखवू तुला? भांडवळांनो हा ना. जागा थांबा. काय झालं? लय अडचणीत आणले मला तुम्ही. अय, गाण्या कोणी? गोत्यात आणलो रे मला. मी माझं शश्या, काय झालंय? माझं नाव खराब करतोय रे. अयो! ठेवत नाही तुला दोघाला मी. थांबा. तुम्हाला काय झालं? थांबा. इज्जत पाहिजे माझी. हा? आणि तू माझं इज्जत पाहिजे. मर्डर आवाज बंद कर. आपण काय केलंय? मला मर्डर केस मध्ये गुंतवतो. हा? आणि तुला माझी जमीन पाहिजे हो रे. आपण मला मर्डर केस मध्ये गुंतवतो होय. हा? मला मर्डर मध्ये गुंतवतो आणि इस्टेटवर टपला हो रे. काय झालं? अण्णा शांत व्हा, शांत व्हा. त्या भांडवलाने मला मर्डर केस मध्ये गुंतवलं. कधी गुंतवलं? आणि हा शश्या म्हातारीला हाताशी धरलंय. अण्णा झाले काय अण्णा? जरा सांग पाटील, ह्या गण्याने शशाचा मर्डर केला. काय म्हणतो अण्णा? गावभर सांगितलं मी केला. का ना? पोलिसांनी मला धरलं. कुठं मर्डर झालाय? जिवंत आहे अण्णा हे कोण आहे? शशा जिवंत आहे की? अण्णा झालंय काय? गडबड झाली काय? अरे शशानी पण माकडानी त्या आजीच्या कानात फुकून 15 एकर कबूल करून घेतली यांनी. कधी कबूल केली? दस्त झालाय का अण्णा? गेलता का तुम्ही तहसीलदार पशी? अण्णा तब्येत बरोबर नाही का? डोक्यावर परिणाम झाला का? झालंय का अण्णा? 1.5 किलो मटण खाल्लंय आणि इथं काय बी बरायला लागलाय वय. काय झालंय अण्णा? शिशी चांगला आहे, आनंदात आहे सची. पटान मऊ केली अण्णा. आणि काय कुठं काय म्हणजे? अण्णा ह्यो गणा, ह्यो शशा, ही पाटील, ही सुभाषराव, तो बाळू, मी रामभाऊ, जिवंत आम्ही. माझा बाळासाहेब. आपण अण्णा मग हाणताय का त्यांना? काय झालं अण्णा? प्रकार कळू द्या आम्हाला काय झालं. जावय माझा सपन पडलं. सपनात आपल्या गाणाने काय केलं? शेशीचा मर्डर केला. आता जायला आणि सरळ माझं नाव पोलिसांनी मला नेलं असतं ना धरून. सपनात ना. हा मग मला लय राग आला. मग काय करू मी? म्हणजे सपनात राग आला म्हणतो ओरिजिनल मध्ये हाणलं वय. बाळासाहेब बरं जावाय ते आहे, सपनात नव्हता ना तर जावायला हाणला असता तुम्ही. घास नाही मला कोणाचा हात लावायचा. पण मान आणि सोन आहे आमचं जावायला. म्हणजे मला सांगा, सपनातला राग झोपेतून जागा झाल्यावर आता काढायला लागला काय तुम्ही? नाव काढायचा मग. असं द्या ना, शांत व्हा. तुम्हाला माझ्या घरी जेवाय नेतो आज. सपनात हीच दोघं होती का अजून होती कोणी? आम्ही होतो का नाही? होते तुम्ही बी लय ताण केला. असो. तुम्ही तर पोलिसांना बोलावलं. बाळासाहेबांनी फक्त मला अडचणीत नाही आणलं. मला तर काय झालंय माहिती का? सगळ्याचा मार खाऊन आहे ना, मला शंका वाटायला लागली मी पहिलवान हाय का नाही. आणि ती 2 भांडवलं, ती 3 सरपंच, संजू मेंबर आणि ती चेअरमन दरू लागाय पोलिसांना. बसा कोरडा उसतो ताण मला बागत. सपनात ना अण्णा. मग कशाला टेन्शन घेताय? जागा झाला ना आता. अहो, अण्णा, तुम्ही लय माझ्या जीवा चांगले. उठले ती. ऐका तुम्ही लय चांगले अण्णा. तुम्ही नाही काळजी करा. रामभाऊ, म्हणजे बघा समाजात ज्या गोष्टी घडतात, संपत्ती पायी खून होतात, ते रामभाऊ अण्णांच्या स्वप्नात सुद्धा तेच आलं. अण्णा संपत्ती जाग्यावर राहते. संपत्ती जाग्यावर पण राहते. अक्षरशः माणसांचे जीव जाते त्या संपत्तीच्या पायी. ऐका रामभाऊ, तुम्ही काय करा अण्णा, तुम्ही संपत्ती जाग्यावर राहते या माझ्या नावावर करून द्या. बावळाटपणा करू नका का? चला आणि हाच विचार अण्णाच्या मनामध्ये ध्यानी मनी स्वप्नी तेच इस्टेट जमीन. बरं का तुम्ही नका लोकांना तत्वज्ञान सांगू, तुम्ही बी तसलंच आहे. आणि बाळू तो तुझ्या नावावर करतो नाही का? दत्तक नाही का अण्णाचा पोरगा तो? बाळासाहेबाला विसरून चालणार नाही. गाणा एक लक्षात ठेव, भाऊची जमीन असो
हे वारसा काय तुझ्याकडे येणार आहे. आजी मला म्हणली 15 एकर देती. तुझ्या तू कुणाचा कोण आहे तो ए बाळा वाटोळे. सगळे तुझीच आहे बस का तोंड चालवू नगर. चला अण्णा चला या अण्णाला घेऊन जातो जेवाय मी आता 3 किलो मटण खाऊ ना ए, तू- आम्हाची पाटणापाट नोकरी आहे. अजून खायला ना आम्हाला आनंद बसतो. जगातला पहिलाच माणूस बघितला स्वप्नात त्रास झालेला जागा झाल्यावर निभार ह्याला चेंबावलं या. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. याला कारण इस्टेट संपत्ती जमीन माझं माझं पण सगळं हितच राहतंय. म्हणून रामभाऊ संपत्तीपेक्षा नाती जपली पाहिजे. संपत्तीपेक्षा संतती चांगली पाहिजे. आपलं कुटुंब लय चांगलं चालू पाहुणे रावळे सगळे हाकलून द्या तुम्हाला पाया पडून सांगतो. बर तुम्ही दोघं पण दवाखान्यात शेंडे डॉक्टर कडे एक इंजेक्शन करून या. चला इंजेक्शन करा. त्यांच्या दोघांचा खरं मनात मला मारायचंय.